नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून आपले स्वागत करतो। महावितरणकडून अतिशय चांगली न्यूज आजच्या तारखेला म्हणजे 21/6/2024ला आलेली आहे। त्यानुसार शुद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे विद्युत सहाय्यक या पोस्टचं। त्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे। ते काय पत्र आहे किंवा काय शुद्धीपत्रक आहे किंवा काय नोटीस त्यांनी दिलेली आहे साईटवर आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलसुद्धा त्याची माहिती दिलेली आहे। तर ते शुद्धीपत्रक आधी बघू आपण। महावितरण कंपनीने 2 डिसेंबर 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती। त्यानुसार 20/6/2024 मुदतवाढ देण्यात आली होती अर्ज सादर करण्याकरता। त्यामध्ये एसईबीसीचा जो मुद्दा होता, एसईबीसीचा जो जीआर आहे त्याच्यानुसार सुधारित जागा वाटप इथे पुढीलप्रमाणे त्यांनी दिलेले आहे। हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे। या चार्टमध्ये बघा 5347 पोस्ट होत्या, त्यानुसार इथे थोडाफार इथे पोस्ट 5386 म्हणजे वाढवून दिलेले आहे आणि 510 जागा या एसईबीसीला आहे। बाकी कॅटेगरीनुसार इथे चेंजेस करण्यात आलेले आहे, तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बघू शकता। ठीक आहे, याच्यामध्ये टिप बघा मित्रांनो, टिपमध्ये हे असं टिप बघून काही घाबरून जाऊ नका। वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या जास्त अथवा कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे। हे फक्त फॉर्मॅलिटी आहे, एवढं त्यांना लिहावं लागतं। हे कधी रद्द वगैरे होत नसतं, पण उद्या जाऊन जर काही प्रॉब्लेम आला तर हे महावितरण आपलं डिक्लेरेशन इथेच आधी देऊन देते। ठीक आहे, बघा अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे बघा ईडब्ल्यूएस किंवा ओपन, तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये आधी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एसईबीसीचा ऑप्शन इथे टाकून एसईबीसीमध्ये फॉर्म टाकावा लागेल। याच्यामध्ये एक लक्षात घ्या, इथे ईडब्ल्यूएसला सुद्धा जागा आहे, तुमच्या ओपनच्या सुद्धा जागा आहे आणि तुमच्या एसईबीसीच्या सुद्धा जागा आहे। तुम्हाला 3 पैकी 1 निवडायचं आहे। जे तुम्ही निवडाल तिथेच तुमचं सिलेक्शन होईल। असं नाही किंवा ईडब्ल्यूएसमध्ये टाकलं तर एसईबीसी पण मिळेल, ईडब्ल्यूएस पण मिळेल किंवा ओपन पण मिळेल, असं काही नाही आहे। तुम्ही जिथे टाकाल तेच तुम्हाला मिळेल असं यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, फर्स्ट पॉईंटमध्ये बघा मूळ जाहिरातीस अनुसरून राखीव किंवा खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ईडब्ल्यूएस घटकातून अर्ज सादर केल्यास उमेदवारांना सामाजिक आर्थिकदृष्ट्या म्हणजे एसईबीसी आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबद्दल विकल्प सादर करणे आवश्यक आहे। ठीक आहे, जेव्हा ही लिंक ओपन होईल तेव्हा एसईबीसीचं ऑप्शन ओपन होईल, तेव्हा तुम्हाला एसईबीसी तिथे सध्या अजून लिंक त्यांनी ओपन केलेली नाही आहे। खाली पुढे तुम्हाला दिसेलच त्याचं काय नोटिफिकेशन आहे। तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग यांचा दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवारांना मूळ कागदपत्र अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल। जर तुम्ही एसईबीसीमध्ये जर तुम्ही फॉर्म टाकत असाल तर बाकी तुम्ही जे काही ओपन ईडब्ल्यूएस टाकलं असेल ते तुमचं रद्द समजण्यात येईल। तुमचा जो सेकंड फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे। बघा या थर्ड पॉईंटमध्ये ईडब्ल्यूएस विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही। ज्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी ईडब्ल्यूएसमध्ये प्रवेश अर्ज भरले आहेत त्यांनी खुल्या अथवा एसईबीसी प्रवर्गातील विभाग करणे बंद। एसईबीसी उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे वयामध्ये शिथिलता देण्यात येत आहे। 5 वर्ष शिथिलता म्हणजे जे काही एज लिमिट असेल जसं ओबीसीला वगैरे असते तशी सगळी 2 वर्ष सूटसुद्धा देण्यात येत आहे। जे काही तुमचं एज लिमिट असेल त्याच्यामध्ये आणखी 2 वर्ष सूट देण्यात येते असं म्हणणं आहे। बघा एसईबीसी सोबतच इतर जे बाकीचे ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनासुद्धा अर्ज करण्यात मुदतवाढ देण्यात येत आहे। उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याकरता URL लिंक लवकरच म्हणजे बघा URL लिंक अजून दिलेली नाही आहे। आता पुढे 2-4-8 दिवसामध्ये ते URL लिंक मिळेल। परत फॉर्म सबमिशन सुरू होईल। नवीन फॉर्मसुद्धा भरू शकता, एसईबीसीमध्ये भरायचं असेल तरी भरू शकता किंवा तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरला असेल, तुम्हाला वाटत असेल चुकलं आहे किंवा तुम्हाला वेगळ्या कॅटेगरीत भरायचं तर तुम्ही भरू शकता। जो तुमचा सेकंड फॉर्म आहे तो तुमचा ॲक्सेप्ट होईल असं यांचं म्हणणं आहे। उपलब्ध करून देण्यात येईल सबब एसईबीसी उमेदवारांनी जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेण्याची कारवाई करावी। म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल लवकरात लवकर मिळवायचा प्रयत्न करा असं एक शेवटचा पॉईंट आहे। सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई रीट जे काही तिथे न्यायालयामध्ये एक प्रकरण जे असतं म्हणजे काही इथे काही याचिका वगैरे असं समजू नका, न्यायालयामध्ये एसईबीसीचं प्रकरण आहे त्याच्यानुसार त्याच्या अधीन राहून आम्ही भरती प्रक्रिया पूर्ण करू। ही एक फॉर्मॅलिटी आहे, याला घाबरून जाण्याची गरज नाही। ठीक आहे, उक्त पदाच्या जाहिरातीअंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज करण्याकरता आवश्यकता राहणार नाही। म्हणजे ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेला त्यांना असं वाटतं की आपला अर्ज बरोबर आहे, आपल्याला काही चेंजेस करण्याची गरज नाही, कॅटेगरी वगैरे सेम आहे, तर परत त्यांना अर्ज करण्याची गरज नाही असं यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, ज्यांना परत करायचं असेल अर्ज करायचं असेल ते करू शकतात किंवा नव्याने अर्ज करायचं असेल ते सुद्धा करू शकतात। दिनांक 21/6/2024 ठीक आहे, म्हणजे आजच्याच तारखेचं हे पत्र आहे, अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे। तर मित्रांनो या शुद्धीपत्रकानुसार त्यांनी एसईबीसीला जागांचं अलॉटमेंट केलेलं आहे। अतिशय फास्ट प्रोसेस महावितरणने केलेली आहे। अशीच प्रोसेस महापारेषणमध्ये पुढल्या 8 दिवसामध्ये होईल असं स्वतः जे काही युनियनचे सरचिटणीस आहे कृष्णा भोयरजी यांनी सांगितलेलं आहे आणि प्लस मीटिंगसुद्धा हायर ऑफिशियलसोबत महापारेषणची झालेली आहे। त्यानुसार पुढच्या 8 ते 10 दिवसात ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं अपडेट एसईबीसी
इन्क्लूड करून, जागांचं वाटप इन्क्लूड करून ते आपल्याला नोटिफिकेशन मिळणारच आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आणि प्लस आपण जे काही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार पुढची प्रोसेससुद्धा जुलैमध्ये होणे शक्य आहे. आता एक्झामसुद्धा लवकर होण्याची शक्यता आहे. बरं, याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, थोडेफार ऑगस्टपर्यंत जाऊ शकते. त्यामध्ये जे काही आता शुद्धीपत्रक महावितरण विद्युत सहाय्यकचं दिलेलं आहे तशाच बाकीच्या पोस्टसाठी सुद्धा स्टेप बाय स्टेप ते सगळं येईलच. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. इतर पोस्टचे सुद्धा तिथे चेंजेस होतीलच. आणि त्यामध्ये आता काही दिवसात URL लिंक ओपन होईल. त्याच्यामध्ये ज्यांना SCBCमध्ये अप्लाय करायचं ते करू शकतात. परंतु एकच लक्षात घ्या, SCBC EWS किंवा ओपन या 3पैकी एक तुम्हाला तिथे अप्लाय करावं लागेल. त्यानुसार तुम्ही तिथे अप्लाय करू शकता किंवा जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. लक्षात घ्या, अतिशय चांगली न्यूज आहे. आणि हे जी प्रोसेस आहे ही एका दिवसाची नसते मित्रांनो. काही जणांना वाटेल की आपण असं केलं तसं केलं म्हणून हे असं झालं, तर असं म्हणजे चांगली न्यूज आली असं काही नाही आहे. कारण ही प्रोसेस खूप आधीची आहे. आणि आत्ता त्यांनी, कारण की जागांचं वाटप करणं किंवा जागा कमी जास्त करणं हे बरीच मोठं काम असते. मागच्या 15-20 दिवसापासून त्यांचं महावितरणचं काम सुरू होतं आणि आत्ता ते फायनली त्यांनी नोटीस आजच्या डेटला दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पुढे आता एक 8-1 दिवसामध्ये किंवा 4-5 दिवसामध्ये URL लिंक ओपन होईल. त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. 20 दिवस तुम्हाला मिळतील महावितरणचं सांगतो विद्युत सहाय्यकचं. आणि त्यानंतर मग एक्झामचं शेड्यूल होईल. परंतु एक्झामला आणखी वेळ लागू शकतो. तर महावितरणनी तरी त्यातल्या त्यात अतिशय फास्ट प्रोसेस केलेली आहे. महापालिकांनी सुद्धा अशी प्रोसेस करावी, लवकरात लवकर प्रोसेस करावी. आशा करतो की बऱ्यापैकी एक चांगली न्यूज द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर असे व्हिडिओज पुढे अपडेट्स मिळण्याकरता आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून अपडेट्स कुठलंच मिस होणार नाही. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि इतरांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद.